सरकारमध्ये असून देखील शिवरायांच्या पुतळ्यावरून दादांच्या राष्ट्रवादीनं राज्यभर आंदोलन केलं, तर राजकीय पोळी भाजू नका असा निशाणा त्यावर रामदास कदम यांनी साधलाय। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे। स्वतः अजित पवारांनी महाराष्ट्राची माफी मागितली आणि दुसऱ्याच दिवशी शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। मुंबईतल्या चेंबूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मूक आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळी पट्टी बांधत हे आंदोलन करण्यात आलं। ठाण्यात आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला। नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केलं, तर परभणीत देखील आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। सरकारमध्ये राहून देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलनाची भूमिका घेतली। त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुतळ्याच्या घटनेवरून कुणीही राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे नाराजीच व्यक्त केली आहे। की अजितदादा असू दे, एकनाथ शिंदे असू दे, देवेंद्रजी असू दे, आम्ही महायुती म्हणून काम करतोय आणि या शिवाजी महाराजांच्या घटनेमध्ये कोणी राजकारण करू नये, सगळ्यांनी एक मताने शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी उभा कसा राहील यासाठी सहकार्य। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी तर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नका अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय, तर भाजपनंही अजित पवारांनाच भूमिका विचारली पाहिजे असं म्हटलंय। म्हणजेच महायुतीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये असं राजकारण नको व्हायला हवं। ही जाणून बुजून हेतू पुरस्कार झालेली घटना नाही आहे, याची चौकशी होईल। संबंधित जे दोषी असतील त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल। पण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे, पण त्याचं राजकारण करून कोणी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये। वो आंदोलन कर रहे तो उनकी भूमिका क्या है, ये भूमिका के बारे में उनसे आपने जानकारी लेना चाहिए। उस पर मैंने कोई मत व्यक्त किया तो आप उसमें फिर से शुरू कर दोगे कि ये महायुति में गड़बड़ है, महायुति में तनाव है। अभी तो जनता के हित के लिए, राष्ट्र के हित के लिए महाराष्ट्र में महायुति चुनकर आना, ये महायुति के नेताओं के लिए नहीं, महाराष्ट्र के हित के लिए महत्वपूर्ण है। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका पाहिली। पुतळा कोसळल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत घाईघाईमध्ये पुतळा बनवल्याचं म्हणत अक्षम्य चूक झाल्याचं म्हटलंय। 28 तारखेला स्वतः अजित पवार यांनी 13 कोटी जनतेची माफी मागितली। सरकारकडून माफी मागणारे दादा पहिले आहेत। अजितदादांनी माफी मागितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सत्तेत असताना देखील राज्यभर आंदोलनं केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माफी मागितली। आम्ही अजित पवारांचं स्वागत करतो की त्यांनी माफी मागितली। सरकारमध्ये असून सुद्धा त्यांनी वेगळी भूमिका घेतली, आम्ही स्वागत करतो। परंतु अशीच शिवछत्रपतींबद्दलची भूमिका नितेश राणे, नारायण राणे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस घेणार का, ते काय कारवाई करणार याकडे आमचं लक्ष आहे। सरकारकडून अजित पवार यांनी माफी मागितली आहे, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्याला 100 वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही असं म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं। त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे। 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही वाटणार नाही, कमीपणा नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच, त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतोय। अमोल मिटकरींच्या आणखी एका ट्विटमुळे नितेश राणे आणि मिटकरी यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। आपटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुईवर या शिल्पामध्ये खोप का दाखवली? काय यामागचा इतिहास? सर्व ठरवून केलंय का
की याच भरवशावर कंत्राट मिळवलं, जवाब तो देना पडेगा, अशा प्रकारचं ट्विट मिटकरी यांनी केलंय. तर मिटकरींचाच धर्म तपासण्याची वेळ आली आहे, मिटकरींची सुनता झाली आहे का, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. अमोल मिटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना, असं आता तपासण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही, कारण तो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. मालवणमध्ये जी एवढी मोठी दुर्घटना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल घडली, त्यावर चकार शब्दही न बोलणारा हा व्यक्ती माझी सुनता करून माझ्या धर्माबद्दल विचारतोय. मी त्याला प्रश्न विचारतो की हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराण आहेत. त्या वेद, शास्त्र, पुराणाची नावं जरी तुला आली तरी तू खरा हिंदू आहे असं आम्ही समजू. तर आला प्रश्न मला पाकिस्तान मध्ये पाठवण्याचा, तर महाराष्ट्रातली तमाम जनता तुझ्यासारख्या अर्धवट शिकलेल्या माणसाला नेपाळमध्ये पाठवण्यासाठी उत्सुक आहे. तू माझी काळजी करू नको. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नका असं म्हटलंय, तर दुसरीकडे महायुतीतल्या नितेश राणे आणि मिटकरींमध्ये चांगली जुंपली आहे. म्हणजेच महायुतीमध्ये पुतळ्याच्या घटनेवरून आता मतमतांतर दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.